खरं तर कधी कधी वाटतं काही मध्ये आधी काही बोलू नये, नुसतं कविता वाचत राहायला पाहिजे असं वाटतं. असं सुद्धा कार्यक्रमात. आणि मला आज ह्याची मजा आली की सूत्रसंचालन जितकी खतरनाक दिग्गज माणसं करत होती, नाहीतर सूत्रसंचालक एक थकून टाकतात सगळ्यांना. आम्ही सगळे तुफानच सगळं नाही ते तर ठीक आहे. मी एका कार्यक्रमात गेलतो, ते सूत्रसंचालन इतकी खतरनाक म्हणजे इतके इंटरेस्टिंग होते, म्हणजे हे पण मजा असते ना बघायला कधी. तर ते बाकीचे जे प्रमुख वक्ते वगैरे बोलायचे ना, तेव्हा ते माईकचं सगळं ठेवू, तो आला की खुनवायचा तिकडे आणि त्याला इको सोडायचं आणि 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 तो असा एकदम बच्चनच्या आवाजात बोलायला सुरू केलं. मी म्हणते असं होते की बाकी सगळे बोलताना असे गरीब वाटतात, ही बोलले की काय वाजेल. आणि जे काय प्रमुख वक्ते बोलले ते सगळं बोलून सांगायचं परत. आणि ते कसं महत्वाचे बोलले त्याची पण ते पावती देत होते. तर ते त्यांची भीती वाटते. मी तिथे त्या ह्याच्यात न राहून मी म्हणलो होतो की या सूत्रसंचालकाचा ना, यांच्या सूत्रसंचालनाचा स्वतंत्र कार्यक्रम करता येईल इतकं बाहेर मला लय माहिती आलं. मला ते तुमचा इको बंद करा म्हणून मी सांगितलं होतं. आज एकदम खूपच काय म्हणते जिव्हाळ्याचा आणि असा कार्यक्रम झालाय. तर ही कविता जी मला आवडते वैभवची, एक उंदीर मरतो तर 1000 उंदीर जन्म घेतात. एक उंदीर मरतो तर 1000 उंदीर जन्म घेतात. या देशात ठाई ठाई बिळे पाडली आहेत, बिळाबिळात भांडतायत उंदीर, कुरतडतायत एकमेकांचे श्वास. उंदीर बसू शकत नाही स्वस्थ, उंदराला आहे अस्वस्थतेचा शाप. उंदराला स्वप्न पडत राहतात झोपेशिवाय, टाळूपार घुसणाऱ्या दातांचे. उंदराला स्वप्न पडत राहतात झोपेशिवाय, टाळूपार घुसणाऱ्या दातांचे. उंदीर दचकत राहतो सतत, खुडकुडतो जोरात इकडून तिकडं आणि कुरतडून टाकतो सारी शांतता. हा भारत, हा पाकिस्तान, हा चीन, हा जपान, हा इंग्लंड, हा अमेरिका. उंदीर कुरतडत गेला अख्खं जग आणि तयार झाला जगाचा नकाशा. उंदराला कुठं असते जात, उंदीर सारखेच मानतात जगातले सारे ग्रंथ. हा ज्ञाना, हा तुका, हा गालिब, हा मीर, हा कालिदास, हा कबीर. कोणी सुटलं नाही उंदराच्या नजरेतून. मी कुठे लपवून ठेवू माझ्या कवितेची वही, पहाड उडवून देता येईल इतका ठासून भरलेला असतो आपल्या आत बारूद. पण नेमक्या क्षणी उंदीर कतरतो बारुदाला जोडलेली वात आणि आयुष्य ठरतं एक फुसका फटाका. ज्वारीला उंदीर, कापसाला उंदीर, उडदाला मुगाला गव्हाला उंदीर. या मातीचा राहिला नाही भरवसा, पेरतोय धान्य आणि उगवतोय उंदीर.